नमस्कार, वेलकम बॅक टू रस्ता आणि रसा. आपल्या मराठवाडा फूड टूरमध्ये लातूर आणि तुळजापूर नंतर आपण चाललोय उत्तरेकडे. अर्थातच आज आपण चाललोय बीडला. चला तर मग. तुळजापूरहून बीडच्या रस्त्याला लागलोय. आता धाराशिव क्रॉस करतोय. धाराशिव अर्लियर नोन ॲज उस्मानाबाद कारण हा जो पट्टा होता हा मराठवाड्याचा पट्टा राईट अपटील आपण नाशिक जिल्ह्यातला मनमाड बनवू म्हणजे त्या रिजन पर्यंत हा एकेकाळी निजामशाहीच्या अंडर होता. हैदराबाद स्टेट ज्याला म्हणतात. आणि मग त्यातले एक मीर उस्मान होते, त्यांच्या नावाने ते उस्मानाबाद असं नाव ठेवलेलं असं हे आहे. पण याचं जुनं नाव शहराचं धाराशिव आहे. धाराशिव येथे काही पुरातन लेण्या आहेत. इथं काही लेण्यांमध्ये कोरीव काम अर्धवट सोडलेलं आहे. म्हणजे कदाचित जे कोरणारे कारागीर होते त्यांना बरोबर खडक किंवा तो दगड मिळाला नाही आणि म्हणून त्यांनी काम तर सुरू केलेलं, पण बरोबर दगड नसल्यामुळे ते काम अर्धवट सोडून ते दुसरीकडे काम करण्यास गेले. तर याच्यामुळे इतिहासकार किंवा AISI वाले पुरातन विभागाचे लोक आहेत किंवा लोकल लोक आहेत, त्यांना मग त्या अवशेषांवरून आयदर ही लेणी हिंदू आहेत किंवा जैन आहेत किंवा बौद्ध आहेत, हे प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे अर्थ काढून घेतलेला आहे आणि ते नावं दिलेली आहेत. म्हणजे असं स्पेसिफिक असं काही नाव लोकली ह्या लेण्यांना नाहीये. जर धार्मिक बाब सोडली तर कलेचा एक उत्तम नमुना म्हणून किंवा प्रत्येकाची हौस म्हणून आपण ही लेणी पाहायला जाऊ शकतो. आणि टुरिझम वाढलं तर नक्की पुरातन खात्याचं याच्याकडे लक्ष जाईल आणि त्याची थोडीफार काळजी घेतली जाईल. तसेच टुरिस्ट आले तर बिझनेस वाढतात, लोकल बिझनेसेस सगळ्यांनाच मदत होते आणि जसे जसे बिझनेस वाढतात तसे तशा सोयी सुद्धा टुरिस्टला उपलब्ध होत राहतात. तर हे म्हणजे ही सिस्टम वर्क्स बोथ वेज, का येणाऱ्याला पण आणि जो लोकल आहे त्याला पण फायदेशीर ठरते. जिंदगी में सीखो. उस्मानाबाद किंवा धाराशिवची एक दुसरी ओळख किंवा दुसरी खासियत म्हणजे उस्मानाबाद गोट्स हा एक बकऱ्यांची एक प्रजाती आहे. आणि ह्या भागात आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये पण अशी फेमस अशी ही प्रजाती आहे बकऱ्यांची. आणि प्रसिद्ध असल्यामुळे त्यांचं इथं शेळीपालन हा एक चांगला व्यवसाय म्हणून उभारलेला आहे. आणि त्यामुळेच आजूबाजूला मटन सर्व करणारे भरपूर ढाबे, टू बी प्रिसाइज ढवारा मटन सर्व करणारे ढाबे यांचा एकदम सुळसुळाट झालेला आहे. नंबर 1 क्वालिटी नाच करतो का हॉटेल बाकी सिरीला जायला लागतं जेवायला. आणि सगळ्यांच्या पोस्टरवर किंवा सगळ्यांच्या मालकांच्या इंस्टाग्रामवर तेच आहे, नाद करतं काय यायलाच लागतंय. सगळेजण इंस्टाग्रामवर भांडतात आणि न्यूज जर बघायला गेलो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते रिअल लाईफ मध्ये पण भांडतात हे सगळे ओनर्स आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असतो त्यांचा. यावेळेला तर मी नाद केला जाण्याचा, पण अनफॉर्च्युनेटली बंद होतं. कदाचित फेस्टिव्ह सीझन असेल किंवा आय डोंट नो. ते ओनर नेहमी इंस्टाग्रामवर काय काय सांगत असतात की आज मी बकऱ्या घ्यायला गेलो होतो, आज घरी काहीतरी काम होतं, असं काही ना काही हे करत असतात की त्याच्यामुळे आज बंद आहे. कदाचित त्याचा एक रिझन असू शकतो. एनिवेज नेक्स्ट टाइम जेव्हा पण या रस्त्याला येऊ तेव्हा जावंच लागेल.
जसं जसं बीडच्या दिशेने मी पुढे चाललोय तसं बघतोय शेती फारच सुंदर आहे सगळीकडे. आणि एकंदरीत मराठवाड्याच्या पूर्ण सिरीजमध्ये बघतोय सगळीकडेच हिरवळ पसरलेली आहे. ऑब्व्हियसली पावसाळ्याचा सीझन आहे म्हणून एक रिझन आहे, पण तसं हा कमी पावसाचा प्रदेश आहे, पण इथलं जमीन सुपीक आहे आणि जे पण पाणी आहे ते ॲब्झॉर्ब करून घेते. अनलाईक मुंबई, कोकण, इथं काय असं जास्त पाऊस येत नाही आणि पाणी वाहून जात नाही. जेवढं पण पाणी आहे ते जमीन ॲब्झॉर्ब करून घेते आणि त्यामुळे चांगली पिकं येतात. प्लस इथे छोटे मोठे डॅम, काही शेततळे बघण्यात आले. तर एकंदरीत तिचं पाऊस कमी असला तरी एकदम भयंकर ॲनालिसिस आणि प्लॅनिंग करून इथे ॲग्रिकल्चर चाललंय असं दिसतंय. तर हे खूपच ॲग्रिकल्चरच्या अँगलने आणि ओव्हरऑल जे काही लिमिटेड रिसोर्सेसमध्ये मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी कशी घ्यायची हे एक खूपच चांगलं एक्झाम्पल आहे. हो, चलन गाडीवरती नाही नाही काहीच नाही बघून. हां हां तर आत्ताच पारगाव टोल नाका क्रॉस केल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी गाडी साईडला घेतलेली. काही नाही, रेग्युलर चेकिंग, आपलं लायसन्स, डॉक्युमेंटेशन, काही चलन आहे का असं विचारपूस केली आणि सामान बघितलं. त्यांची ड्युटी त्यांनी बजावली, आपण त्यांना कॉपरेट करून आपली ड्युटी परफॉर्म करायची. मैं तो नहीं हूँ इंसानों में, दुनिया बनाई मैंने हाथों से. आजचा सकाळपासूनचा एकंदरीत वातावरण पाहून असं जरा पण वाटलं नव्हतं का ऊन पडेल किंवा असं जो क्लाउड कव्हर आहे तो जाईल, पण एकदम आता छान ऊन पडलेलं आहे. रस्ते, वातावरण एकदम असं स्वच्छ दिसत आहे आणि ड्रायव्हिंग करायला पण मजा येते. असा डोंगरांमधला रस्ता पाहून असं वाटतंय मी इगतपुरी जस्ट क्रॉस केला आणि कसारा घाटात एंट्री करतोय. तर तो माझा नेहमीचा हाताखालचा रस्ता आहे म्हणून माहिती आहे. तर एकदम तसंच आजूबाजूची सिनरी आणि रोड कंडिशन वगैरे एकदम आठवण झाली मला. बीड हे ऑब्व्हियसली बीड डिस्ट्रिक्टचं हेडक्वार्टर आहे आणि मराठवाड्यातील मुख्य जिल्ह्यांपैकी एक आहे. साईज वाईज कन्सिडर केलं तर बीड तसे एक स्मॉल टाउनच आहे.
महाबीजचे बीड जिल्ह्याचे व्यवस्थापक अजय पुल्लेले साहेब यांचे विशेष आभार, कारण त्यांनी हे लोकेशन सजेस्ट केलं मला. बीडच्या जवळ असं कोणतं जंगल मिळेल किंवा असं काहीतरी नॅचरल सिनिक ब्युटीचं स्पॉट असेल असं म्हणजे मला माहितीच नव्हतं आणि मला कधी असं वाटलं सुद्धा नव्हतं का बीड जवळ असं काहीतरी स्पॉट असेल. आणि थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच की हा रस्ता कुठे जातोय. तर आज मी आलोय बीडला आणि बिफोर आय गेट टू द रेसिपी जस्ट लुक ॲट दिस लोकेशन. म्हणजे ह्या टूरमध्ये यापेक्षा चांगलं लोकेशन मला अजून तरी भेटलेलं नाही. बीड जवळच असलेल्या कपिलाधर ह्या एका स्पॉटला आम्ही आलो आहोत. पाण्याचा छान खळखळ आवाज येतोय. तुम्हाला व्हिडिओमध्ये किती आवाज येतोय मला माहिती नाही, पण एकदमच हा असा शाळेत जसा पिकनिक स्पॉट म्हणतात त्या टाईपचं लोकेशन आहे. आणि सगळीकडे झाडं आहे, झाडांच्या मध्ये आपली गाडी लागलेली आहे, टेबल सेट केला आहे. आणि चला आय विल गेट टू द रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल शेंगोळे. शेंगोळे ही डिश तशी सगळ्यांना माहिती नसते, पण मराठवाड्यामध्ये ही खास करून बनवली जाते. मराठवाड्यामध्ये एका वेगळ्या प्रकारे बनवली जाते. आम्ही घरी सुद्धा बनवतो, कोकणात आणि नाशिकला सुद्धा ही डिश बनवली जाते, पण तिथं ती कुळथाच्या पिठाने बनवतात. मराठवाड्यामध्ये ज्वारी जास्त होते तर इथं ज्वारीचा वापर केला जातो. ज्वारी, गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन टाकून शेंगोळे बनवले जातात. तर आपण रेसिपी सुरुवात करूया. त्याच्या अगोदर परत सांगतो, शेंगोळे असे पीठ मळून त्याचे असे नूडल्स सारखे, थोडे जाड नूडल्स सारखे आपण बनवतो, त्याला शेप देतो आणि एका रश्यामध्ये त्याला बॉईल करून घेतो. खूपच पौष्टिक आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात थंडीच्या वातावरणात गरम गरम शेंगोळे खायला खूप मजा येते. चला मग आपण सुरू करूया लवकर. इन्ग्रेडियंट्स पण फारच कमी. आपल्याकडे ज्वारीचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन, आपल्याला लसूण मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे, कोथिंबीर लागेल आणि आपले हळद, लाल मिरची थोडीशी लागेल. चला आपण सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेऊया. आपण इथं 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 4-5 मिरच्या घेतल्या आहेत. आपण हा ठेचा बनवून घेऊया. अर्धा ठेचा आपण पिठात मळूया, अर्धा ठेचा आपण आपल्या रस्सा बनवण्यासाठी वापरूया. तर मी साईडला जाऊन हे थोडं ठेचून घेतो आधी. चला, लसूण मिरची आपण ठेचून घेतली आहे. आपण शेंगोळ्याच्या पिठाची तयारी करूया. तर इथं ज्वारी आणि गव्हाच्या पिठाचा 2:1 रेशिओ आहे. तर 2 मोठे चमचे ज्वारीचं पीठ, 1 मोठा चमचा गव्हाचं पीठ आणि क्वांटिटीच्या हिशोबाने आपण 1 छोटा चमचा बेसनाचं पीठ. तर बेसन असं घेऊया. याच्यात सगळ्यात आधी ओवा थोडा क्रश करून टाका, म्हणजे त्याचे जे फ्लेवर्स असतात ते रिलीज होतात. थोडी हळद, हळद नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण ज्या आधी लसूण मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता त्याचा अर्धा पार्ट याच्यात वापरायचा आहे. अर्धा पार्ट आपण रश्यासाठी ठेवूया. तर हे पाणी टाकण्याच्या अगोदर आपण सगळे मिक्स करून घेऊया.
असे चांगले कुचकरून घेतोय म्हणजे ते पीठ मळताना सोयीस्कर होईल. जर तुम्ही कोकणातले किंवा नाशिक रिजनचे किंवा मराठवाड्याचे नसाल किंवा कुकिंगकडे एवढं तुमचं लक्ष नसेल तर कदाचित शेंगुळे हा पदार्थ तुम्हाला माहिती नसेल. माझ्या पप्पांना हे शेंगुळे फार आवडतात. आमच्याकडे कुळजाच्या पिठाने बनवतात. म्हणजे माझे पप्पा पण एक चांगले कुक आहेत. त्यांना जेवण बनवण्याची आवड आहे. कॉलेजच्या जीवनात ते हॉस्टेलला राहिले आहेत म्हणून स्वतःहून जेवण करण्याची त्यांना सवय आहे. तर आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया. एकदम नरम नाही करायचं. एकदम नरम केले तर आपले शेंगोळे आपण रशामध्ये शिजायला टाकू तेव्हा सुटतील. तर थोडंसं कडक मळून घेऊया आपण. आता जास्त पाणी नाही घेते, जस्ट थोडेसे हात ओले करून घेतो आणि आपल्या शेंगोळ्याच्या पिठाला फायनल टच. जर यदा कदाचित तुमचं बीडला येणं झालं तर न विसरता किंवा व्यवस्थित प्लॅन करून कपिलाधर या ठिकाणी नक्कीच या. चला, पीठ मळून आपण साईडला ठेवून दिलेलं आहे. आता आपण त्याचा रस्सा बनवणार आहोत. तर कढई गरम करत ठेवलेली आहे. 2 चमचे तेल चांगलं गरम होऊ देऊया. चला, तेल तापलेलं आहे. तेलात थोडीशी मोहरी चांगली तडतडली की थोडेसे जिरे आणि मग आपला जो उरलेला बॅलन्स ठेवलेला कांदा आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा. चला, लसणाचा कलर चेंज व्हायला लागला तर आपण याच्यात गॅस थोडा कमी करून 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा गोडा मसाला, चवीपुरतं मीठ हे ॲड करून 2 मिनटं मसाला परतून घेऊया. फक्त इतकाच मसाला टाकायचा आपल्याला. बाकी काही कांदा, खोबरं, शेंगदाणे वगैरे असं काहीच नसतं. इथे मस्त पक्ष्यांचा चिवचिवाट येतोय. पाण्याचा खळखळ आवाज कंटिन्युअसली चालू आहे. खूपच प्लेझंट आणि रिलॅक्सिंग असा फील येतो आहे. चला, मसाले परतून झाले का याच्यात एक मोठा ग्लास भरून आपण पाणी टाकूया आणि त्या पाण्याला या मसाल्यांसोबत एक रस्सा तयार होईपर्यंत चांगली एक उकळी काढून घेऊया. तर ते आपण उकळण्यासाठी थांबूया. तोपर्यंत आपण इथं आपले जे पीठ ठेवलं होतं त्याचे शेंगोळे बनवून घेऊया. पिठाला परत एकदा मी हलक्या हाताने मळून घेतो. तर आपलं हे शेंगोळ्यांचं पीठ असं रेडी झालं आहे. आता मी हे बघा, याचे असे नूडल्स बनवू शकतात. नूडल्स मी याच्यासाठी का समजेल याच्यासाठी असं सांगतोय. आता याची जी थिकनेस आहे किंवा जाडी आहे एकदम पण बारीक नको, एकदम पण जाड नाही. जाड ठेवली तर ते शिजायला खूप वेळ लागेल किंवा कच्चं लागेल. बारीक ठेवली तर ते आपल्या रश्श्यामध्ये सुटून जातील. तर तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे शेंगोळे तुम्ही बनवू शकतात. पण इथं एक स्टँडर्ड जो आहे तो मी तुम्हाला एक बनवून दाखवतो. हे असे पोलपाटावर पण बनवता येतात. आमच्या घरी पोलपाटावर असे लाटले जातात. तर हे असे बेल शेपचे असे शेंगोळे आपण बनवून घ्यायचं. असंच हळूहळू सगळ्या पिठाचे आपण शेंगोळे तयार करून घेऊया. तर आपल्यासोबत इथे
जंगल असल्यामुळे वाघाची मावशी सुद्धा आलेली आहे. आणि ऑरेंज कॅट आहे, तुम्हाला माहिती आहे ऑरेंज कॅट सिंगल ब्रेन सेलवाले असतात. तर ऑब्विसली तिला मी बोलवते ते तिला कळत नाही आहे आणि तिला जे वाटेल तेच करणार आहे. चला मग, आपल्यासोबत माऊ पण आलेली आहे आणि हे बघा आपले शेंगोळे सुद्धा रेडी झालेले आहेत. हा असं एक टिअर ड्रॉप कम बेल शेपचा आकार दिलेला आहे मी. आणि हे 3 मी असेच सोडलेले आहेत याच्यासाठी का, म्हणजे जर तुम्हाला असा आकार देता आला नाही तर तुम्ही हे असे सुद्धा सोडू शकतात. आमच्याकडे जे नाशिक साईडला बनवतात ते असेच शेप न बनवता असेच मोठे मोठे नूडल्सच्या याच्यात सारखे बनवतात आणि ते सोडतात. आता रस्सा सुद्धा छान उकळलेला आहे. आपण एक एक करून हे शेंगोळे याच्यात सोडूया. तर जैन झी जे जरा व्हिडिओ बघत असेल तर जस्ट तुमच्यासाठी सांगतो, हे नूडल्स तुम्ही जे आता खातात चायनीज नूडल्स वगैरे हा प्रकार हा नवीन नाही आहे. भारतामध्ये तशा प्रकारचे सेम नाही पण तशा प्रकारचे खाद्यपदार्थ वेगळ्या वेगळ्या राज्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवले जातात. आपल्याकडे शेवया सुद्धा बनवल्या जातात, ते दुधात उकळून किंवा काही ठिकाणी आमरसासोबत खाल्ल्या जातात. तर हा प्रकार काही नवीन नाही आहे. हलकेसे मी ते खाली चिटकायला नको म्हणून मी जस्ट मिक्स करून घेतले. आता हे शेंगोळे आपण 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून याला चांगली एक उकळी काढून घेऊया, शिजू देऊया कमी गॅसवर. तर शेंगोळे आपण शिजायला ठेवलेत, ते शिजतात तोपर्यंत मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. जसं मी सांगितलं माझ्या पुढे काही डोंगर आहेत, तिथून असं पाणी असं वाहत आलेलं आहे, ते पाठीमागून जात आहे. असं करून करून जसा कॅमेरा फिरतोय त्या डायरेक्शनमध्ये पाणी जात आहे. आणि हे या डोंगरांच्या पाठीमागे असा तो धबधबा पडतो आणि तिथं जस्ट हार्डली 100-200 मीटर अंतरावर ते एक मंदिर आहे. मंदिराचा परिसर आम्ही आतून बघून आलो. खूप छान सुंदर आणि शांत परिसर आहे. युज्युअल गर्दी नाही आहे तिथे, स्वच्छ देखील आहे. आणि मंदिराच्या समोरच धबधबा आहे, कुंड आहे पाण्याचं. तर एकंदरीतच एकदम सुंदर आणि पवित्र असा परिसर आहे. तर म्हणजे आपलं भाग्य म्हणावं लागेल का आज आपल्याला एवढा छान, म्हणजे बीड जवळ मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की मला एवढं छान असं लोकेशन मिळेल. कदाचित माझं जॉग्राफी थोडं वीक असेल पण बीड जवळ असं काही असेल असं काही माहितीच नव्हतं मला. एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आणि आवडली नाही ते म्हणजे इथं कचरा खूप आहे. तर प्लीज असा कचरा करू नका. जे काय करत असाल सोबत घेऊन जा, जिकडे कचरा पेटी मिळेल तिकडे टाका. आपण पण अशीच काळजी घेतो का जे काय कचरा जमतो तो एखाद्या पिशवीत भरून योग्य त्या ठिकाणी टाकून देतो. तर प्लीज आपल्या एन्व्हायरमेंटची, नेचरची काळजी घ्या आणि कचरा कुठेही करू नका. चला तर 15-20 मिनटं झालेले आहेत. आपल्याला शेंगोळे शिजायला ठेवून गॅस उघडूया. मस्त वास आलेला आहे. शेंगोळ्याचं पाणी चांगलं ॲब्झॉर्ब झालं आहे आणि हे बघा असं छान घट्ट रस्सा झालेला आहे. आणि झाकण उघडून लगेच जो वास आला एकदमच नॉस्टॅल्जिक फिलिंग आली का, कारण लहानपणी शेंगोळे घरात बनायचे. आता एवढ्या वरच्यावर बनत नाही पण लहानपणी बनायचे, त्यांचा जसा वास यायचा ते पीठ शिजल्याचा. तर इथं आपण बघतोय हे बघा हे पीठ पण छान शिजलं आहे. आता हे आपण गॅस बंद करूया आणि शेंगोळे सर्व करूया. तर शेंगोळे सर्व करायला अशी प्लेट वापरतो कारण ते शेंगोळे नुसतेच खाल्ले जातात. चांगले गरमागरम पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात खूप छान लागतात आणि थंडीमध्ये जो लागणारी उष्णता असते ते प्रोव्हाइड करतात. तर हे काही
जे सरळ आपण सोडले होते ते आहेत, बाकीचे आपले बेल शेप आकाराचे ते असे शिजलेले आहेत. तर आपण शेंगुळे वाढून आता टेस्ट करूया. शेंगुळे डायरेक्टली असेच खाल्ले जातात कारण त्यांच्यामध्ये ते पीठ शिजलेलं आहे, तो रसा आहे, आपले सगळे लसूण मिरची तिखट आहे. आपण डायरेक्टली हे टेस्ट करूया. एक गोष्ट इथे सांगतो की शेंगुळी जी आहे ही ॲक्वायर्ड टेस्ट आहे. पीठ शिजलेलं आणि ते रस्यासोबत खाणं हे डायरेक्टली तुम्हाला तुमच्या पॅलेटला जमेल का नाही हा एक प्रश्न आहे, पण एकदा का ती टेस्ट ॲक्वायर झाली तर ती सारखी सारखी खावीशी वाटते. तर शेंगुळ्याचं पण तसंच आहे, तुम्ही एक घास घेतला का नेक्स्ट घास तुम्हाला असं खावासाच वाटतो. तर मी एक पीस तोडतोय आणि रश्यासोबत जसं मी सांगितलं, एक पीस खाल्ल्यानंतर दुसरा पीस असं राहवलंच जात नाही. अमेझिंग अमेझिंग ओल्ड टाइम्स नॉस्टॅल्जिक टेस्ट. फारच छान. गरमागरम तर खूपच छान लागतंय आणि वातावरण पण इतकं छान तयार झालेलं आहे की त्याच्यामुळे ही टेस्ट अशी डबल झाल्यासारखी वाटते. तर चला, आता मी शेंगुळ्याचा आनंद घेतो. गरमागरम आहेत तोपर्यंत खूप छान लागतात. तुम्ही जर दुपार झाली असेल, संध्याकाळ झाली असेल तर परत गरम करून खाऊ शकतात, अजून छान लागतात. तर आजची रेसिपी आपण इथे संपवतोय. मराठवाडा स्टाईल शेंगुळे आज आपण बघितले आणि फारच छान रेसिपी तयार झाली. जर रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर रेसिपी, लोकेशन किंवा इतर काही बाबतीत तुमच्या सजेशन्स असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगू शकतात. बाकी सायनिंग ऑफ फ्रॉम नाव फ्रॉम बीड विथ मनी माऊ. बाय.